आणि अहमदाबादच्या याच विमान अपघातामध्ये विमानामध्ये असलेल्या 241 जणांचा मृत्यू झाला। ज्या रुग्णालयाच्या इमारतीवर हे विमान कोसळलं तिथेही अनेक जण या अपघातात मृत्युमुखी पडले। या प्रत्येकाच्या कुटुंबावर आज दुःखाचा डोंगर आहे। प्रत्येकाच्या कुटुंबाची कहाणी वेगळी आहे। अपघातग्रस्त विमानाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर होती त्या कॅप्टन सुमित सब्रवाल यांच्या घरची कहाणी तर कुणाच्याही डोळ्यात पाणी आणणारी आहे। 88 वर्षांच्या बापाला एकटं सोडून सुमित सब्रवाल या जगातून निघून गेलेत। अपघाताच्या फक्त काही सेकंदात सुमित सब्रवाल यांनी जमिनीवरची जीवितहानी कमीत कमी करण्यासाठी टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले। हजारो जीवांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करताना सुमित सब्रवाल यांना शेवटच्या क्षणी आपल्या वयोवृद्ध वडिलांचा चेहरा आठवण्याची संधी तरी नियतीने दिली असेल का? हा प्रश्न त्यांच्या वडिलांकडे पाहून मनात येतो। ही दृश्य काळीज पिळवटून टाकणारी। 88 वर्षांचा बाप मागे एकटाच राहिला कारण त्याचा कर्तबगार लेक अहमदाबादच्या अपघातात मृत्युमुखी पडला। कॅप्टन सुमित सब्रवाल यांच्या मुंबईतल्या पवईच्या घरात शोककळा आहे कारण या घरचा कर्ता पुरुषच निघून गेला। सुमित सब्रवाल 50 वर्षांचे होते। 2 वर्षांपूर्वीच त्यांच्या आईचं निधन झालं। सुमित सब्रवाल अविवाहित होते। बहिणींची लग्न झाल्यानं घरी वडील एकटेच असायचे। सुमित यांना त्यांची सेवा करता येत नसल्याची खंत होती, त्यामुळे नोकरी सोडण्याच्या तयारीतही ते होते। सुमित यांना तब्बल 8200 तास उड्डाणाचा अनुभव होता। याच अनुभवाच्या जोरावर सुमित सब्रवाल यांनी एअर इंडियामध्ये दमदार कामगिरी केली होती आणि त्यामुळेच एअर इंडियाचं ड्रीम लायनर उडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती। आपल्या शेवटच्या उड्डाणातही सुमित यांनी कमीत कमी हानी होईल याचीच काळजी घेतल्याचं प्राथमिक तपासात दिसतंय। आता हा मॅप बघा। हे आहे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ। या विमानतळाच्या शेजारीच आहे बीजे मेडिकल कॉलेज। 100 एकरात या कॉलेजचा परिसर विस्तारलेला आहे। याच परिसरात विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आणि कॅन्टीनही आहे। अपघातग्रस्त विमानानं टेक ऑफ केलं पण उडण्याची ताकदच न मिळाल्यानं ते कोसळलं। सुमित यांना क्रॅश लँडिंगसाठी केवळ 30 सेकंद मिळाले होते। विमान कॉलेजच्या मैदानात उतरवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला पण ते कॉलेजच्या कॅन्टीन आणि हॉस्टेलवर कोसळलं। पण याच कॅम्पसच्या बाजूला अत्यंत दाट लोकवस्ती होती। राजेंद्र पार्क, मेघनानी पार्क, चमनपुरा, कलापी नगर, रिलायन्स मॉल, शाही बाग, असारवा परिसर। विमान यापैकी कोणत्याही एका लोकवस्तीत जरी कोसळलं असतं तर मोठी जीवितहानी झाली असती हे नक्की। मेडिकल कॉलेजची मुख्य इमारतही या घटनास्थळापासून केवळ 300 मीटरवर होती। आप मुझे बताइए, ये जो हादसा हुआ, ये हादसा मेडिकल का जो हॉस्टल है बीजे मेडिकल कॉलेज का हॉस्टल कैंपस में हुआ जहाँ कुछ गिनी चुनी बिल्डिंगें थी। अगर ये हादसा कुछ दूरी पे और होता तो क्या परिस्थिति? वही हादसा इधर होता ना तो कैजुअलिटी ज़्यादा होती। ये डबल समझ लीजिए डबल कैजुअलिटी हो जाती। यही हादसा अगर यहाँ होता तो पर वो अब पायलट की सूचकता समझे कि क्या, बाकी उधर हुआ वहाँ पे बिल्डिंगें बहुत कम थी, उस हिसाब से बहुत कम हुआ, कैजुअलिटी बहुत कम हुई। कॅप्टन सुमित सब्रवाल यांच्याकडे विमान उतरवण्यासाठी केवळ 30 सेकंद होते आणि त्या 30 सेकंदांमध्ये कमीत कमी हानी होण्यासाठी त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले। विमान जर आणखी 100 मीटर मागे पुढे पडलं असतं तर आज मृतांचा आकडा हजारांमध्ये असता। अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, अहमदाबाद।